नमस्कार. आणखीन एका व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर हा आहे नवीन फ्लॅटमधील एक दिवस. तर पावसाचे जोरदार आगमन झालेले आहे. तर हा एक सेरॅमिक मग सेट आहे जो मी नवीनच घेतलेला होता. तर विनू आणि मला अशा मोठ्या मोठ्या मग किंवा कपमधून चहा किंवा दूध प्यायला आवडते म्हणून. तर या मगवर स्टोनसुद्धा लावलेले आहेत. तर हा सेट मी जवळील मार्केटमधून घेतलेला आहे. हा व्लॉग सकाळपासून सुरू केलेला आहे मी. जस्ट उठलेली आहे आणि आता जवळजवळ 7:30 सकाळचे वाजलेले असतील. त्यानंतर ब्रश वगैरे करून विनू व माझ्यासाठी मी चहा ठेवला. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us. तर इथं चहासोबत खाण्यासाठी मका चिवडा घेतलेला आहे, शंकरपाळी आणि बिस्किट घेतलेले आहेत. तर मी चहा घेऊन गेले आणि विनूला मी उठवलेलं आहे. तर विनू इथं उठलेला आहे. आता आम्ही दोघं मिळून चहा घेणार आहोत. तर इथं ना या किचनमध्ये साहित्य ठेवण्यासाठी कोणतेही कपाट वगैरे किंवा ट्रॉली वगैरे काहीच नाही. फक्त ही खिडकी आहे जिथे काही बरण्या आम्ही ऑलरेडी ठेवलेल्या आहेत. त्यासोबत पाणी गरम करण्यासाठी सोलरची सुद्धा सोय नाही. त्यामुळे कॉईलचा वापर करून मी अंघोळीसाठी पाणी इथं गरम करायला ठेवलेले आहे. तर इथं जोपर्यंत पाणी गरम होत नाही तोपर्यंत मी काही साहित्य अरेंज करायचे ठरवले. तर इथं साहित्य थोडं मम्मी पप्पांच्या घरून आणलेलं आहे, तर काही मी माझ्या घरून आणलेलं आहे. तर हा डबा रिकामाच होता. तर त्यामध्ये तोपर्यंत जे चमचे वगैरे आहेत, पळ्या वगैरे आहेत ते भरून ठेवले. तर काही किचनसाठी रॅक मी ऑनलाईन मागवणार आहे. तोपर्यंत असंच ॲडजस्ट काहीतरी करायचं. आणि तिथं मला मूगडाळीचा डबा दिसला. तर म्हटलं आज इव्हनिंगसाठी मूगडाळीचे हेल्दी आप्पे बनवूया, म्हणून त्यासाठी मूगडाळ इथं मी भिजत घातलेली आहे. त्यानंतर खिडकीतील काही साहित्य काढलं आणि अगोदर ती जागा स्वच्छ अशी धुवून आणि पुसून घेतली, कोरडी केली आणि जागा सुकल्यानंतर तिथे थोडेसे अरेंजमेंट मी केलेली आहे. Hold me close till I get up. Time is barely on our side. तर इथं ना आम्ही मोठे मोठे मग आणि थोडेसे कप इथं ॲडजस्ट केलेले आहेत. तर जे छोटे छोटे कप आहेत ना ते 6 कप आणि 6 बशांचा सेट आहे. पण मी तोपर्यंत फक्त 3च कप वापरण्यासाठी काढलेले आहेत. आणि आता खिडकी काही अशा प्रकारे दिसत आहे. तर थोड्या भाज्या, कांद्या वगैरे जे होतं साहित्य ते हॉलमध्ये अशा प्रकारे पसरून ठेवलेलं आहे. कारण इथं आम्ही फ्रीज आणलेला नाही. यासोबतच फ्लॅटमध्ये आणखी एक प्रॉब्लेम तो म्हणजे वॉशिंग मशीन लावण्यासाठी पाण्याचा पॉईंटसुद्धा काढलेला नाही आणि तो काढताही येत नाही आता. त्यासाठी फोडाफोड थोडी करावी लागणार आहे. त्यामुळे म्हटलं थोड्या महिन्यांचाच प्रश्न आहे. त्यामुळे असा जुगाड आम्ही लावलेला आहे तोपर्यंत. आणि आता एक पाईप घ्यावी लागणार आहे मशीनमध्ये पाणी सोडण्यासाठी. तर आजचा दिवस विनू आणि मी असं थोडं थोडं पाणी भरून मशीन स्टार्ट केली. आणि त्यानंतर मग मी चपाती भाजी खाल्ली. तर आज मला प्रेग्नन्सीमध्ये केली जाणारी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करायची होती. तर त्यासाठी जेवणानंतर ही G75 पावडर पाण्यामध्ये मिक्स करून घेतली. तर 150 किंवा 200 मिली पाण्यामध्ये ही पूर्ण सॅचेट ओतून मिक्स करायची असते. आणि त्यानंतर ते पूर्ण ग्लास प्यायचा असतो. आणि त्याच्यानंतर बरोबर 2 तासांनी ब्लड चेकिंगसाठी जायचं असतं. तर ते पाणी पिल्यानंतर मी थोडा वेळ रेस्ट घेतली. आणि लॅबला जाण्या अगोदरच मूगडाळीचे आप्पे बनवले. तर त्यासाठी इथं सर्व भाज्या ऑलरेडी मी कटिंग करून घेतलेल्या आहेत. कांदा, त्याच्यानंतर गाजर, कोथिंबीर. तर पिलू इथं हेल्प करत होता. तर इथं भिजवलेली मूगडाळ होती ती मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे. लसूण, आलं, थोडं साहित्य, कोथिंबीर वगैरे सर्व घालून मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे. पुन्हा मिक्सर एकदा फिरवलेला आहे. नंतर याच्यामध्ये कांदा आणि गाजर वगैरे सर्व ॲड केलं आणि थोडंसं इनो पावडर घातली आणि इथं तयार झालेलं आहे हेल्दी असं बॅटर.
I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah. आणि इथे तयार झालेले आहेत मूग डाळीचे हेल्दी असे अप्पे. तर घरी खाण्यासाठी किंवा मुलांच्या लंच बॉक्समध्ये देण्यासाठी सुद्धा अतिशय छान आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे. त्यानंतर मी गेली ब्लड देण्यासाठी, लॅबमध्ये ब्लड वगैरे देऊन आली आणि त्याच्यानंतर मी खाल्लेली आहे खिचडी आणि काकडी. तर आजचा दिवस हा माझा काही असा गेला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि थँक्यू. Hold me close till I get